नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. बातमी आहे संगमनेर तालुक्यात. संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक येथे भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये पठार भागातील पाणी प्रश्नावरून आरोप प्रत्यारोप झाल्याचं बघायला मिळालेलं आहे. निमित्त होते चैतन्य कृषी भांडार या नवीन दुकानाच्या शुभारंभाचं. या कार्यक्रमात विविध राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी काही राजकीय नेत्यांनी नवीन कृषी दुकानाला शुभेच्छा देताना एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचं बघायला मिळालेलं आहे. यावेळी काँग्रेसचे नेते जयराम ढेरंगे यांनी साकूर पठार भागाच्या पाणी प्रश्न उपस्थित केला. तसेच पठार भागासाठी पाणी प्रश्न जिव्हाळ्याचा असून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि संगमनेर तालुक्याचे आमदार महायुतीचे आहेत. मात्र 1.5 वर्ष झाले तरी देखील पाण्याच्या बाबत अद्यापही कुठलंही काम झालेलं नसल्याचा सवाल उपस्थित करत भाजप नेत्यांना हा सवाल विचारलाय. तसेच भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांना शेतीचा फारसा अनुभव नसल्याचा खोचक टोमणा जयराम ढेरंगे यांनी लगावलाय. जयराम ढेरंगे यांनी काय म्हटलंय बघूयात. तर शेतीसाठी विशेष म्हणजे पाणी भरपूर, पाणी मुबलक आहे. आता दुकानं आले का पाणी आलं, आता जांबूतलं पाणी झालं, गुलाबराजे बोलून गेले का जांबूतलं पाणी झालं. रोज काही तुम्ही पाण्याचं आश्वासन दिलेलं संगमनेर तालुक्यामध्ये आपल्या साकूर पठार भागाला, परंतु आता 1.5 वर्ष झालं परंतु पाण्याच्या बाबत काय तुम्ही कुठलं काम केलं नाही. पाण्याची खंत तुम्ही आता इश्यू मध्ये वाचता ऑफिसमध्ये, त्यामुळे शेतीचा काय फारसा अनुभव नाही आपल्याला. परंतु आमचे महायुतीचे नेते व आमचे मार्गदर्शक बाळासाहेब कोणाचे ठेवणार अतिशय शेतीचा मोठा अनुभव त्यांना आहे. याबाबत कळकळ आहे त्यांना. परंतु तुम्ही सगळे शांत बसले, त्यांना गुलाबराजे असेल तुम्ही असेल मोठी साथ दिली पाहिजे. आता गुलाबरावांना वाटलं असेल दिवशी एका कार्यक्रमामध्ये मी बोललो, त्यांना वाटलं आता मुद्दा निघून त्याच्यामुळे लोक निघून गेला. त्याच्यामुळे आता तुम्ही त्या दिवशी नव्हते, तुम्ही आज आहेत. त्याच्यामुळे इथं राजकारण न करता, कुठल्या पक्षाचं राजकारण न करता जनतेला पाणी आलं पाहिजे. जांबूची परिस्थिती चांगली आहे, परंतु आता उपसा जलसिंचन योजना त्या पठारावरती म्हटलं तर गिरेवाडी आहे, मेहरगाव आहे, साकूर आहे, गिरेवाडी आहे, या अशा जवळजवळ उपसा योजना ह्या झाल्या पाहिजेत. परंतु आपण त्याबाबत निर्णय लवकर घेणं गरजेचं आहे. आता पालकमंत्री आपले आहेत, आमदार आपला आहे, अनेक अडचणी ह्या कुठल्याच नाहीये. तर बाळासाहेब दादा त्या तरुणांना चांगली संधी द्या आणि न सगळं शासन ऐकत ना तुम्ही उपोषण करा, आम्ही तुमच्या बरोबर येतो. परंतु पाणी हा जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पाण्यासाठी आपल्या सर्वांना बांधावं लागेल. कुठलं राजकारण न करता सर्वांनी एकत्र यावं. तसेच यावेळी भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी देखील जयराम ढेरंगे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे अशी अवस्था जयराम ढेरंगे यांची झाली असल्याचा खोचक टोमणा रऊफ शेख यांनी मारलाय. तसेच साकूर पठार भागातील सर्वच गावांच्या सर्वेक्षणासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून 100 कोटींचा निधी मंजूर झालाय. त्यामुळे पठार भागाचा पाणी प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे गुलाबराजेंनी सांगितल्याप्रमाणे तुमच्याच हस्ते नारळ फोडणार असल्याचा टोमणा यावेळी जयराम ढेरंगे यांना रऊफ शेख यांनी लगावलाय. त्यावेळी रऊफ शेख यांनी काय म्हटलेलं आहे बघूया. आणि जयराम शेख कसं आहे की आतापर्यंत फक्त 18 महिने झाले आणि जेव्हा एखाद्या घरामध्ये गणेशजी नवीन सून लग्न होऊन येते आणि सुनेच्या हातामध्ये कारभार जातो, त्यावेळेस सासूचे टोमणे चालू होतात. मी असते तरी हे केलं असतं, मी असते तर ते केलं असतं. आणि सुनेला काहीच येत नाही, दिवसभर फक्त मोबाईल पाहत असते, तिला काही कामच नाही. तर जयराम शेठचं तसं झालं. सासूच्या भूमिकेत होते, कारभार त्यांच्याकडे होता. आता सुनेकडे आलाय तर 18 महिने सुद्धा त्यांना दम निघाला. परंतु असं हरकत नाही, आम्ही आमचं काम करतोय. जलसंपदा विभागाच्या वतीनं या ठिकाणी प्रत्यक्ष केटीवर वरती जाऊन आमदार विखे पाटील साहेबांनी या ठिकाणी पाण्याची पाहणी केलेली आहे. म्हणजे एखादा पालकमंत्री पालकाच्या भूमिकेमध्ये कसा असावा याचं एक मूर्तिमंत उदाहरण त्यांनी घालून दिलंय. तुम्ही मागणी केली, परंतु तुमचा प्रश्न समजून घेण्यासाठी त्या केटीवर वरती घेऊन तिथं आपल्याला काय करता येईल हे प्रत्यक्ष पाहणी आमदार विखे पाटील साहेबांनी केली. आणि तेवढ्यावरतीच ते थांबले नाही, तर साकूर येथे जलसंपदा विभागाच्या बैठकीमध्ये त्यांनी पूर्ण आढावा घेतला, सर्वेक्षणाला सुरुवात केली आणि 100 कोटी रुपयांचा निधी या सर्वेक्षणासाठी साकूर पठार भागातील सर्वच गावांना, फक्त साकूर किंवा जांबूत नाही, या भागातील सर्वच गावांना पाणी कसं देता येईल यासाठी त्यांनी त्या ठिकाणी सर्वेक्षणाला निधी सुद्धा दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं हे होणार आहे, पाणी येणार आहे. जयराम शेठ आणि गुलाबनी आधीच सांगितलं की तुमच्याच हस्ते नारळ आपण फोडणार आहोत.